ना? तुम्ही इतकी लोक जमा झाले तर केस काय? मॅडम, आमच्या येथील हॉटेल मॅनेजमेंट झालेला एक तरुण होतकरून मुलाचा बळी. आम्ही सगळे शिंदाड तालुका पाचोरा. केस बद्दल माहिती द्या. आम्ही सर्व शिंदाड तालुका पाचोरा जिल्हा जळगाव इथून आलेले सर्व विविध क्षेत्रातले काम करणारे शेतकरी असतील, शेतमजुरी असतील, व्यापारी वर्ग असतील, हे सगळे गावाचे आमच्या येथील अतुल लक्ष्मण पाटील याला हॉटेल प्रणव रिसॉर्ट यांनी जो त्याचा अमानुष मानसिक जो छळ केला की त्याला आत्महत्याच करण्यास त्याने भाग पाडले व त्याने आत्महत्या केल्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन 5 दिवस झाले तरी आजपर्यंत पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही ही केलेली नाही. आम्हाला असं वाटतं की कदाचित पोलीस प्रशासन त्यांना पळून जाण्यास मदत तर करत नाहीये. जर का 5-5 दिवस जर का आरोपी जर का अटक होत नसतील तर पोलीस प्रशासन काय करते? महाराष्ट्राचं गृह खातं काय करतंय? जर का हीच परिस्थिती जर का एखादी सर्वसामान्य गरिबाच्या जर का झाली असती तर ह्याच पोलिसांनी त्याला त्या क्षणाला अटक केलेल्या असती. असलेले आरोपी हे धनदांड्य असल्यामुळे कदाचित अतुलला न्याय मिळेल का नाही मिळेल ही शंका आम्हाला उपस्थित होते. शेवटी जर का अशी परिस्थिती जर का महाराष्ट्रामध्ये असेल तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे बघायचं? ही एवढी एक रास्त मागणी घेऊन आम्ही इथं आलेलो. इथं आम्ही साहेबांची 2.5 तासापासून वाट बघतोय. साहेब सांगतात काय आम्ही 10 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो. आम्ही सकाळचे 5 वाजेपासून घरून निघालेलो, उपाशी तपाशी निघालेलो. आम्ही 400 किलोमीटरवरून आम्ही इथे येऊ शकतो पण सक्षम अधिकारी इथे येऊ शकत नाही. किती हे लक्षणास्पद बाब आहे. जोपर्यंत आरोपीला तोपर्यंत आम्ही जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मांडू. नोंदणी आहे की हा जो केस झाला तुम्ही मुलाचे भाऊ फिर्यादी पण फिर्यादी स्वप्नील आपल्या सोबत आहेत तर या केस विषयी ते त्यांचं मत मांडतील. माझं नाव स्वप्नील अहिरे. माझा भाऊ अतुल अहिरे इथं पुण्यामध्ये प्राणा रिसॉर्ट रावेत ब्रँचला काम करत होता. त्या दरम्यान त्याला छळ होत होता असं त्यांनी काही काळ अगोदर मेन्शन केलं होतं. त्यांनी रेजिग्नेशनसुद्धा दिलं होतं त्याच्या रिसॉर्टला. तर त्यांनी रेजिग्नेशन रिजेक्ट केलेलं होतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, फाडलं होतं म्हणजे रेजिग्नेशन. तर त्या रिगार्डिंग मी प्राणा रिसॉर्टला भेट म्हणून मागच्या शनिवारी गेलेलो. तर तिथं त्यांनी मला HR शी भेटण्यास असं सांगितलं की HR आता अवेलेबल नाही आहे वगैरे. थोडीशी ही दिली, भेटून दिली, भेट मिळवून नाही दिली. त्या दरम्यान मॅनेजरचा कॉल आला. मी त्याला भेटायला त्याच्या निवासस्थानी गेलो. तर मॅनेजरचा कॉल आला आणि तो थोडासा घाबरलेला वाटला मला. तर मॅनेजरच्या दबावाखाली तो कामावर निघून गेला त्याच्या. आणि त्याच्या 2 दिवसानंतर त्याला कॉल केला असता तो संध्याकाळी 11:30च्या दरम्यान तो रेल्वे पट्टीवर त्यांनी स्वतःची आत्महत्या करून घेतली, सुसाईड कमिट केली. आणि त्याच्या मोबाईलमध्ये त्यांनी एक प्रूफ म्हणून त्यांनी एक सुसाईड कमिटेड नोट लिहून ठेवली की त्याच्यावर अत्याचार झाला, त्याला चोरीच्या आरोपामध्ये खूप मारहाण केली, त्याच्याकडनं फॉल्स ॲलिगेशन लावून त्याच्याकडनं ते लिहून घेतलं, त्याच्याकडनं सिग्नेचर घेतल्यात पेपर्सवर आणि खूप अत्याचार झाला असं त्यांनी त्याच्या लेटरमध्ये मेन्शन केलं. आत्महत्या न म्हणता मी त्याची हत्या केली आहे असं मी अजून करू. कारण रिपोर्ट दर्ज करून आम्हाला 23 तारखेला त्याची मृत्यू झाली. आम्ही FIR त्याच दिवशी सेम डेला रजिस्टर केलेली. तरीसुद्धा आतापर्यंत पोलीस डिपार्टमेंटने अजूनपर्यंत काही कारवाई न करता तिथं इन्व्हेस्टिगेशन चालू नाही केलं, त्यांना काही विचारलं नाही. आणि 6 दिवस उलटून गेले तरी त्याच्याबद्दल काहीच रिपोर्ट अजून आम्हाला भेटलेला नाही आहे. तर त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला आता आलेलो आहे भेट करण्यासाठी. 400 किलोमीटर लांबून आम्ही तेवढ्यासाठी फक्त एक जाब विचारायला आलेलो आहे. त्याची मागणी आम्हाला पूर्ण करून हवी आहे. 10 मिनिटं थांबा. 10 मिनिटं थांबा. किती वेळ थांबतो? 10 मिनिटं.
वर करा. अतुलला न्याय मिळालाच पाहिजे. अतुलला न्याय मिळालाच पाहिजे. अतुलला न्याय मिळालाच पाहिजे. हॉटेल मालकाला अटक झालीच पाहिजे. हॉटेल मालकाला अटक झालीच पाहिजे. अतुलला न्याय मिळालाच पाहिजे. अतुलला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपी नाटक आरोपी नाटक झालीच पाहिजे. आरोपी नाटक झालीच पाहिजे. अतुलला न्याय मिळालाच पाहिजे. अतुलला न्याय मिळालाच पाहिजे.